यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या प्रांगणामध्ये अयोध्येच्या मंगल अक्षता कलशाचे पूजन आणि स्वागत करणं विद्यापीठाच्या प्रभारी कुलसचिवांना महागात पडलं का, त्यांना हे प्रकरण भोवलं का, असाच प्रश्न आता उपस्थित होतोय। कारण या कार्यक्रमामध्ये शिक्षक, कर्मचारी, अधिकारी तसेच विद्यार्थ्यांनी उपस्थिती लावावी असं परिपत्रक ज्यांनी काढलं होतं त्या प्रभारी कुलसचिव भट्टूप्रसाद पाटील यांची बदलीही करण्यात आलेली आहे, त्यांची उचलबांगडीही करण्यात आलेली आहे। काही दिवसांपूर्वी शनिवारी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीनं विद्यापीठाच्या प्रांगणामध्ये या मंगल अक्षता कलशाचं पूजन आणि स्वागताचा कार्यक्रम हा करण्यात आला होता। मोठ्या जल्लोषात हा कार्यक्रम जो आहे तो पार पडला होता। दरम्यान याच वेळी विद्यापीठाचं नियमांचं उल्लंघन करत या कार्यक्रमाचं आयोजन केलं जात आहे असा आरोप करत वंचित बहुजन आघाडी आणि इतर संघटनांनी त्याला विरोध हा केला होता। इथे घोषणाबाजी देखील त्यांनी केली होती। यासोबत सोशल मीडियात देखील या कार्यक्रमाला विरोध हा बघायला मिळत होता आणि ही घटना ताजी असतानाच आता अशा प्रकारे भट्टूप्रसाद पाटील यांची उचलबांगडी झाल्याने हा चर्चेचा विषय ठरतोय। दरम्यान या प्रकरणाबाबत त्यांच्या बदलीबाबत विद्यापीठ प्रशासनासोबत आम्ही चर्चा केली असता त्यांनी कॅमेऱ्यासमोर बोलण्यास नकार दिलेला आहे। मात्र हा कार्यक्रमाचं आयोजन करण्यापूर्वीच काही दिवसांपूर्वीच त्यांनी बदलीसाठी विनंती अर्ज हा केला होता आणि त्यानुसार त्यांची बदली करण्यात आल्याचं प्रशासनामार्फत सांगण्यात येत आहे। कॅमेरामन किरण काटरसह प्रांजल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।